मावळ्यानो, मी सध्या आहे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी भीमा भामा या त्रिवेणी संगमावरती, जिथे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं। तो इतिहास याच भीमा आणि भामा आणि इंद्रायणीच्या काठावरती घडला होता। त्या संपूर्ण परिसराचं दर्शन आणि छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांच्या समाधीचं दर्शन भौगोलिकदृष्ट्या सुंदर परिसर आहे, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या एका प्रचंड मोठ्या महादुःखाची किनार असलेला हा परिसर आहे। शिवशंभूंच्या विचारांचा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीत आपल्याला घडवायचा आहे आणि त्याची प्रेरणा आपल्याला या भीमा भामा आणि इंद्रायणीच्या प्रसंगावरून, या संगमावरून मिळावी, यासाठी या भागाची, या परिसराची आणि श्री क्षेत्र तुळापूरची संपूर्ण माहिती आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घडवणार आहोत। याच इंद्रायणी भीमा भामा त्रिवेणी संगमावर छत्रपती संभाजी राजांनी मृत्यू जाहीरपणे भोगला। स्वराज्यासाठी कसं जगावं हे राजा शिवछत्रपतींनी शिकवलं आणि स्वराज्यासाठी कसं मरावं हे शंभू छत्रपतींनी शिकवलं। त्यांच्या महामृत्यूची, रक्तरंजित बलिदानाची, त्यागाची, समर्पणाची, स्वराज्य धर्मासाठी दिलेल्या प्राणाहुतीची ही शौर्य गाथा। संभाजी राजा आणि कवी कलश यांच्यावर अनन्वित अत्याचार केले, तरीही संभाजी राजांनी शरणागती पत्करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला। तेव्हा औरंगजेबाने त्यांना अत्यंत क्रूरपणे, अत्यंत हाल करून ठार मारण्याचा आदेश दिला। सुमारे 40 दिवस असह्य यातना सहन करूनही संभाजी राजांनी स्वराज्य निष्ठा सोडली नाही। औरंगजेबाने क्रूर अत्याचाराची परिसीमा गाठली, तरी संभाजी राजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही। लढवया शेर का छावा असामान्य शौर्य गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी 11 मार्च 1689 रोजी याच तुळापूरच्या इंद्रायणी भीमा भामा या त्रिवेणी संगमावर प्राण सोडले। ते डोळे आणि उघडले डोळे संभाजीनी, डोळ्यापुढे दिसल्या लालबुंद तप्त सळ्या घुसल्या आत। सर यातनेचा नुसता कल्लोळ उठला। सळ्या गेल्या आत निघाल्या त्याच वेगानं बाहेर। डोळे नव्हते कुठंच, उरल्या होत्या नुसत्या खोबण्या, काळ्या कविंद, उग्र तर्प बाहेर फेकणाऱ्या। अरे कुणाच्या वाट्याला आला हा अन्याय? कुणी सोसलाय हा यातनांचा झैरी नंगा नाच? का रंगेल असते, चुकले नमले असते ना? कुठून आलं हे आत्मधैर्य? कुठून आला हा आत्मसैन्य? कुठून आली ही जिगर? सजेचा दुसरा अंमल चालू झाला। घेऊन सांडशी घुसली आत, सांडशीत पकडली जीभ, ओढली बाहेर, नंगी तलवार लखलखली, सब दिशवार झाला। तोंडातून उखळलं नुसतं लालबुंद रक्त। जीभ पडली होती समोरच वळवळत, ती सुद्धा तयार नव्हती संभाजी राजांपासून पोरकं व्हायचं। अरे ज्या जिभेने उमटवले जिजाऊचे बोल, ज्या जिभेने दिली किलकारी हर हर महादेवची, ज्या जिभेने केला जागर, जे जीभ म्हणत राहिली आऊसाहेब, बाबासाहेब, मासाहेब, ती जीभ पडली होती समोरच वळवळत। एक नाही, दोन नाही, तब्बल 40 दिवस हे अनन्वित अन्याय अत्याचार झाले। संभाजी राजांच्या अंगावरचं कातड सोलून काढलं होतं, त्यावर मिठाचं पाणी टाकलं। यातनांचा जाळ नुसता। कुणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं, कुणीतरी यायचं, हाताची बोटं छाटायचं, कुणीतरी यायचं, तलवारीच्या पात्यानं मांसाचे लगदे कापायचे, अरे कुत्र्या गिधाडांना खाऊ घालायचं। कुणी बघितलं असतं तर वाटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती आहे। अरे भूतासारखी अवस्था झालेली आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आपला सर्जा सोसत राहिला, सहन करत राहिला का? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत। या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्र धर्मासाठी सहन करत राहिला 40 दिवस। अखेर उगवली फाल्गुन वद्य अमावस्या। तारीख होती 11 मार्च आणि साल होतो 1689।
मुघल सम्राट औरंगजेबाने अखेरची सजा दिली. संभाजीचं मस्तक कलम करा आणि संभाजींचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजीच्या मस्तकाची गुढी उभारली. निघाली वाजत गाजत, आली इंद्रायणी भीमेच्या तीरावर. त्या रेतीत रोवला तो भाल्याचा फाळ आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला इंद्रायणी भीमेच्या पात्रात आणि थरारली इंद्रायणी भीमा. आणि याच इंद्रायणी भीमेनं पाहिलं ते शौर्य, ते धाडस, ते साहस, तो पराक्रम, ती ज्वलन तेजस्निष्ठा, ते धैर्य, तो संयम, मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळलेलं संभाजी राजांचं ज्ञान नातं. ती इंद्रायणी भीमा भामा संभाजीच्या मस्तकाकडं तिरक्या माना करून आसवं ढाळू लागल्या. 450 वर्ष झाली. भीमा इंद्रायणी अजून रडतेच. भीमा इंद्रायणी अजून रडतेच आहे. सांगते, खरा संभाजी राजा अजून कळलाच नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं कसं जगावं आणि संभाजी महाराजांनी दाखवलं कसं मरावं. ती इंद्रायणी भीमा आजही सांगते. याच तुळापूरच्या भीमा इंद्रायणी भामा या त्रिवेणी संगमावर संभाजी राजांनी अखेरचा श्वास घेतला. औरंगजेब बादशाहला वाटलं होतं संभाजी संपल्यानंतर हे स्वराज्य संपेल. स्वराज्य तर संपलं नाही, पण औरंगजेब मात्र याच महाराष्ट्राच्या मातीत संपला आणि अखेरपर्यंत तो म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पडेगा खाली हात दिल्ली. पण दिल्लीला परत जाण्याचं भाग्य औरंगजेबाच्या वाट्याला आलंच नाही. संभाजीच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून इथं पुन्हा उभा राहिला हजारो लाखो संभाजी. संताजी धनाजी सारखा एक एक झुंजत राहिला, लढत राहिला. राजाशिवाय 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला आणि अखेर इथंच औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाला. ही प्रेरणा होती संभाजी राजांच्या बलिदानाची. ही प्रेरणा होती संभाजी राजाच्या राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची आणि राष्ट्रधर्माची.